विजयवाडातील कनकदुर्ग देवी मंदिरातून ट्रॅव्हल विथ वरदमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। इंद्रकिलादी पर्वतावर वसलेलं विजयवाडाचं कनकदुर्ग मंदिर, जिथं प्रत्येक पायरीवर भक्ती, शक्ती आणि चमत्काराची अनुभूती मिळते। कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर उभं असलेलं हे मंदिर केवळ दक्षिण भारतातच नाही, तर संपूर्ण भारतातील जागृत शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं। आजचा व्हिडिओ एकूण 3 भागांमध्ये विभागला गेलाय। यातल्या पहिल्या भागात विजयवाडातील कनकदुर्गा मंदिराची संपूर्ण माहिती, दर्शनाच्या पद्धती व्यवस्थित समजावून सांगणार आहे। दुसऱ्या भागात इथूनच जवळ असलेल्या मंगलागिरीच्या लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरामध्ये आपण जाणार आहोत। आणि तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे ज्यामुळं तुमची ही विजयवाडाची टूर अगदी संपूर्ण होण्यास मदत होईल। त्यामुळे या तिसऱ्या भागातली माहिती न चुकता बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला एकूण 3 मार्ग पाहायला मिळतात। पहिलं म्हणजे खालून वर 400 पायऱ्या चढून वर जावं लागतं। दुसरा मार्ग, आता या ठिकाणी आपल्याला एक बिल्डिंग दिसेल, त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला लिफ्टची सोय उपलब्ध केली आहे। म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आणि इतरही ज्यांना या लिफ्टचा फायदा घ्यायचा आहे त्यांना 100, 300 किंवा 500 असे तिकीट्स काढावे लागतील। हे दर्शनाचे डोनेशन तिकीट्स काढल्यानंतर आपल्याला 500 रुपयाच्या तिकिटावर खालून पूर्ण वर 7व्या मजल्यापर्यंत लिफ्टने वरती सोडलं जाईल आणि तिथून समोर गेल्यानंतर आपल्याला दर्शन घेता येईल। त्याचबरोबर 100 किंवा 300 हे तिकीट्स काढल्यानंतर तुम्हाला निम्म्या वाटेपर्यंत सोडलं जाईल आणि तिथून तुम्हाला नवीन बांधलेल्या पायऱ्यातून वर जावं लागेल। तिसरा मार्ग म्हणजे या ठिकाणी देवस्थानकडून फ्री बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। म्हणजेच देवस्थानच्या या फ्री बसेस तुम्हाला खालून वर अगदी मंदिराच्या दरवाज्यापर्यंत सोडतील आणि तिथून तुम्हाला लाईनला लागून आतमध्ये दर्शन घेता येईल। आता आपण या मंदिरात वर पोहोचलो आहोत। आता तुम्ही समोर स्क्रीनवर पाहू शकताय मंदिराचा मुख्य गोपुरम। हे मंदिर साधारणतः 7व्या ते 8व्या शतकात चालुक्य काळात बांधलं गेलंय। हजारो वर्षांपूर्वी कोणत्याही मशिनरीचा वापर न करता किती बारीक काम केलंय हे अगदी वाखाणण्याजोगं आहे। गर्भगृहातील देवीचं दर्शन घेण्यापूर्वी इथली एक रंजक कथा तुम्हाला सांगतो। पुराणांनुसार देवीने याच ठिकाणी महिषासुराचा वध केला आणि त्यानंतरच देवीला महिषासुर मर्दिनी या नावानं संबोधलं जाऊ लागलं। त्याचबरोबर महाभारत काळात अर्जुनाने महादेवांची याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली। या तपश्चर्येनंतर अर्जुनाला याच ठिकाणी पाशुपतास्त्र प्राप्त झालं, म्हणूनच या क्षेत्राला विजयवाडा हे नाव प्राप्त झालं अशी आख्यायिका सांगितली जाते। आता आपण देवीची जी मूर्ती पाहिली ती स्वयंभू मानली जाते। लाखो भाविक आपल्या मनातील मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून या ठिकाणी या देवीच्या दर्शनाला येतात। विशेष म्हणजे नवरात्र काळात या देवीची विशेष अलंकार पूजा बांधली जाते। दरवर्षी येणाऱ्या कोट्यावधींच्या देणग्या आणि लाखो भक्तांची उपस्थिती भक्तांचा या मंदिरावरचा विश्वास दर्शवतं। म्हणूनच म्हणतात मनापासून केलेली प्रार्थना कनकदुर्गा माता कधीही व्यर्थ जाऊ देत नाही। या मंदिरावरात देवीच्या परिवारात श्री मल्लेश्वर भगवानांचं देखील मंदिर आहे, ज्यामुळे या मंदिराला एक विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले। आता आपण जाऊयात मंगलागिरीच्या श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराकडे। विजयवाडाच्या या रस्त्यांवरून प्रवास करताना एक गोष्ट मला मात्र प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे इथल्या शहरानं जपलेली आपली संस्कृती, आपली कला। इथल्या प्रत्येक रस्त्यांच्या भिंतीवरून आपल्याला त्यांच्या संस्कृतीचं आणि मंदिरांचं भव्य असं रूप रेखाटलेलं पाहायला मिळतं। विजयवाडाजवळून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगलागिरी पर्वतावर बसलेलं हे लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर, जिथं आजही भगवान नरसिंह स्वतःच्या भक्तांकडून पानकम म्हणजेच गुळाचं पेय स्वीकारतात अशी भक्तांची श्रद्धा आहे। भक्त जेव्हा शंखातून पानकम अर्पण करतात तेव्हा अर्धच पानकम आत जातं आणि उरलेलं बाहेर येतं। हे चमत्कारिक दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविक इथे लांबून येत असतात। असं मानलं जातं की भगवान नरसिंहांनी इथे राक्षसांचा संहार करून भक्तांचं रक्षण केलं होतं। मंदिराच्या मुख्य गोपुरातून आता आपण आत प्रवेश करतोय। समोरच आपल्याला एक मोठा ध्वजस्तंभ पाहायला मिळतोय। दक्षिण भारतातल्या जवळजवळ सर्वच मंदिरामध्ये हा ध्वजस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो।
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भक्त आपला अहंकार या स्तंभाजवळ सोडून देतात आणि शुद्ध मनाने देवाच्या दर्शनासाठी पुढे जातात. हे सहसा एका लाकडाच्या किंवा दगडाच्या खांबापासून बनवलं जातं आणि त्यावर पितळ किंवा तांब तसेच सोन्याचा पत्रा चढवला जातो. या मंदिराचा उल्लेख ब्रह्मवैवर्त पुराण आणि विष्णू पुराणात आढळतो. पांडव युधिष्ठिराने या मंदिरातील मुख्य मूर्तीची स्थापना केली असल्याचे मानले जाते. विजयनगराच्या राजा कृष्णदेवरायांनी देखील या मंदिराला भेट दिली होती. तंजावरचे मराठा राजे शरफोजी राजे यांनी देखील या मंदिराला एक दुर्मिळ दक्षिणावर्त शंख भेट दिला होता, जो आजही दैनंदिन पूजेत वापरला जातो. हे मंदिर सकाळी 7 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत भक्तांना दर्शनासाठी खुलं असतं. भारतातल्या भगवान विष्णूंच्या मंदिरापैकी हे एक मुख्य मंदिर मानलं जातं आणि भगवान विष्णूंच्या 8 पवित्र स्थानांपैकी हे एक महत्त्वाचं क्षेत्र मानलं जातं. मुख्य गर्भगृहामध्ये भगवान नरसिंह, देवी लक्ष्मी यांच्यासोबत विराजमान आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे आता आपण ह्या व्हिडिओच्या तिसऱ्या भागाकडे वळतोय, ज्यामध्ये तुम्हाला मी आत्ता इथे एक पुढे लिस्ट देणार आहे. या लिस्टमध्ये विजयवाडातील या मंदिरांबरोबरच आणखीन कोणती प्रसिद्ध ठिकाणं आहेत याची व्यवस्थित लिस्ट केली आहे. त्यामुळे विजयवाडामध्ये गेल्यानंतर ही मंदिरं तर पाहाच आणि त्याबरोबरच या ठिकाणी जायला विसरू नका. मित्रांनो, हा होता आजचा विजयवाडातील कनकदुर्गा मंदिराचा व्हिडिओ. या मंदिराबरोबरच तुम्हाला आणखीन कोणकोणती मंदिरं आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील हे मला कमेंट करून आवर्जून सांगा. तुमचा एक लाईक आणि कमेंट ही मला पुढच्या व्हिडिओसाठी मिळालेली प्रेरणा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे मंदिर घर बसल्या पाहायला मिळेल. असेच घर बसल्या सर्व मंदिरांचे दर्शन घेत राहा, आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आपले व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. आणि हो, ट्रॅव्हल विथ वरद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.